महामार्गावर गौण खनिज चोरी, महामार्ग चौपदरीकरणाच्या ठेकेदाराकडून गौण खनिज चोरी, 14 ते 15 वाहने जप्त, तहसीलदार अरुण शेवाडेंची धडाकेबाज कारवाई। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 फागणे ते नवापूर गुजरात बॉर्डर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी JM म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड पनवेल या ठेकेदार कंपनीस ठेका दिला असून ठेकेदाराने महामार्गाच्या भरावासाठी लागणाऱ्या मुरुमचा उपसा करून सर्व नियम धाब्यावर बसविले असल्याचे समोर आले। शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी ठेकेदाराने बुडविली असल्याचे समजते। तर धुळे जिल्हाधिकारी प्रांताधिकारी यांच्या आदेशान्वये या ठिकाणी धुळे ग्रामीण तहसीलदार अरुण शेवाडे यांनी सदरची कारवाई केली असून या कारवाईत 14 ते 15 वाहने डंपर ओव्हरलोड गौण खनिजासह जप्त करण्यात आले असून सदर वाहने धुळे तालुक्यातील निमराडे गावातील शिपाई पाझर तलाव या ठिकाणी आढळून आले। त्यांच्यावर कारवाई करून सदर वाहने पश्चिम पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने पश्चिम पोलीस स्टेशन आवारात जप्त करून लावण्यात आले असल्याचे समजते। याबाबत अधिक माहिती धुळे ग्रामीणचे तहसीलदार अरुण शेवाडे यांनी दिली। काल निमडाळे मोराणे प्रल या रस्त्यावर महसूल विभागाचे पथक गस्त घालताना त्यांना काही ट्रका मुरुमच्या आढळून आल्या। त्या ट्रकांकडे परवानगी मागितली असता ज्याकडे परवानगी दिसून आली नाही, त्यामुळे सदरच्या ट्रका ह्या इलिगल मायनिंग म्हणून कन्सिडर करून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला आमच्या पथकाने जमा केलेले आहेत। त्यांना आज आम्ही नोटीस देखील दिलेली आहे सदर याच्याबाबत। त्यांच्या नोटिसी देताना त्यांनी आम्हाला माननीय जिल्हाधिकारी यांनी त्यांना परवानगी दिल्याचे कागदपत्र आमच्यासमोर सादर केलेले आहेत, परंतु काल गाडीसोबत ते कागदपत्र नसल्याने आमच्या पथकाने कोणताही पुरावा नसल्यामुळे ते सर्व वाहनं पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला जमा केलेली मला वाटणार ते सदर याचा पंचनामा देखील करण्यात आलेला आहे। प्रत्येक वाहनामध्ये किती मुरुम प्रास आहे या देखील पंचनामा मंडळ अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आलेला आहे। सदर वाहनाची मान्य RTO विभागाकडून तपासणी करण्यात येईल। RTOच्या आदेशाप्रमाणे किंवा RTOचा जो परवाना आहे त्याच्यात आवश्यक जो गौण खनिज साठा पाहिजे त्या व्यतिरिक्त जर जास्त असेल तर ओव्हरलोडिंग म्हणून त्यांच्यावर वेगळा दंड करण्यात येईल। तो साठा आत असेल तर त्याच्यावर कोणती कारवाई करण्यात येईल।